नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी सेतू अभ्यासक्रम अंतर्गत इयत्ता 8वी मध्ये झालेले घटक श्रवण, वाचन आणि लेखन या घटकाची उजळणी थोडक्यात आपण पाहणार आहोत। त्यातील पद्य 41 आणि 42व्या दिवसाचं पद्य आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत। त्याचबरोबर शब्दकोश आणि विरामचिन्हे या उपघटकाची उजळणी थोडक्यात आपण पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया या उपघटकाला। पहा, 41 आणि 42व्या दिवसाचं वाचन आणि लेखन मध्ये पद्य विभाग दिलेला आहे। पद्याने त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत। इथे एक अभंग दिलेला आहे। मग हा अभंग वाचायचा आणि त्या मिळणारा संदेश आपण थोडक्यात लिहायचा आहे। पहा, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यज्ञ करू शब्दाची अमुच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, तुका मने पहा शब्दाची हा देव, शब्दांचे गौरव पूजा करी। इयत्ता 8वी मध्ये आपण संतवाणी पाहिलेली आहे। तर ह्याचा अर्थ काय होतो, तर संत तुकाराम महाराज काय म्हणतात, आमच्या घरी धन कोणते, तर शब्दरूपी रत्ने हेच आमचे धन आहे। आमच्या शब्दांना रत्नाचे मूल्य प्राप्त झालेले आहे। समाज प्रबोधनासाठी, स्वतःचे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो। अशा परखड शब्दाचा वापर करतो। तर कधी मृद शब्दात चर्चा करतो, बोलतो। शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे। समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो, म्हणजे शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो। शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो। अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे। म्हणजे हा संत तुकाराम महाराजांनी शब्दाचे महत्त्व सांगण्यासाठी विविध उदाहरणे त्यांनी पटवून दिलेलं आहे। मागच्या इयत्ता 8वी मध्ये तुम्ही हे अभंग पाहिलेलं आहे। आता त्याच्यावर आधारित प्रश्नाची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत। आता पुढे पहा, तर दुसरा अभंग आहे। तर हे अभंग कोणाचा आहे ओळखण्यासाठी शेवटी तुका म्हणे म्हणजे संत तुकाराम महाराजांचा आहे, अशा प्रकारे आपल्याला ओळखता येते। आता हे दुसरा अभंग आहे, हे कोणाचा आहे, तर जनी म्हणजे संत जनाबाईंची आहे। तर इथं दुसरा अभंग सुद्धा अशा प्रकारे वाचायचा आणि त्याच्यावर आधारित तुम्ही काय करायचं, प्रश्नाची उत्तरं सोडवायचे। बघा काय म्हणतात, पक्षी जाय दिगंतरा, बाळा कासी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्यांपासी, माता गुंतली कामासी, चित्त तिजे बाळांपासी, वानर हिंडे झाडावर, पिल्ली बांधुनी उदरी, तैसा आम्हासी विठ्ठल माय जनी वेळोवेळी पाही। इथं विठ्ठलाला आई वडील म्हणलेले आहेत। जसं आई काय करते, बाळाकडे विशेष करून लक्ष देते, कितीही कामात गुंतली तरी तिचं लक्ष बाळाकडे असते। हेच वेगवेगळे उदाहरणं देऊन त्यांनी पटवून दिलेलं आहे। पक्षी जाय दिगंतरा, पक्षी दूरवर तो अन्न शोधण्यासाठी जातो, आणि शेवटी तो काय करतो, खाली बाळाला चारा आणतो। म्हणजे दूरवर कशासाठी जातो, तर अन्न पाणी शोधण्यासाठी जातो। घार हिंडते आकाशी, मग घार ही आकाशी हिंडते, आणि झाप घाली पिल्यांपाशी, मग ती शेवटी बाळापाशी, बाळाच्या संरक्षणासाठी, बाळाच्या आठवणीसाठी ती शेवटी बाळापाशी येतेच। कितीही उंच उडाली तरी शेवटी ती बाळाजवळ येते। माता गुंतली कामाशी, म्हणजे आई किती कामात गुंतली असेल तर तिचं लक्ष मात्र बाळाजवळ असते। वानर हिंडे झाडावरी, म्हणजे वानर जरी ह्या झाडावरून त्या झाडावर जरी हिंडत असले तरी ती पिल्ली बांधुनी म्हणजे आपल्या पोटाला उदरी, म्हणजे तिला काहीही इजा न करता ती अगदी अलगदपणे त्याचं संरक्षण करत असते। तैसा आम्हासी विठ्ठल माय, त्याप्रमाणे विठ्ठल आमची आई आहे, त्याप्रमाणेच आमची काय करते, काळजी घेते, असं जनी वेळोवेळी पाहे म्हणजे संत जनाबाई म्हणतात। मग अशा प्रकारे तुम्ही मध्यवर्ती कल्पना मांडा आणि आमची विठ्ठल माया आम्हाला सतत सांभाळत हे पटवून देण्यासाठी वरील कोणकोणते उदाहरणं दिलेले आहेत ते लिहा। आता पुढची कृती पहा, तर ह्याच प्रकारे हे सुद्धा चला सराव करूयामध्ये या अभंगावरून प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे। तर बघा, संतांनी रचलेला अभंग तुम्ही वेगवेगळं काय करा, संग्रह करायचा आहे।
आता त्याचबरोबर पुढचं कृतीपत्रिका आहे 43 शब्दकोश. आता शब्दकोश म्हणजे काय? इयत्ता 8वीमध्ये तुम्ही शब्दकोश शिकले. तर इयत्ता 8वीमध्ये तुम्हाला शब्दकोश म्हणजे काय स्थूल वाचन झालेलं आहे. आपण ओळख करून घेतलेली आहे. म्हणजे नवीन शब्दाचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. जसं इंग्लिशमध्ये डिक्शनरीमध्ये तुम्ही जो शब्द आढळतो त्या प्रकारे तुम्ही अर्थ शोधताय, तसे त्याप्रमाणे मराठीसुद्धा शब्दकोश आहेत. मग ते शब्दकोश आपल्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे स्वर व्यंजनप्रमाणे असतात. त्याप्रमाणे तुम्ही ते शब्दकोशामध्ये म्हणजे डिक्शनरीमध्ये शोधायचे आहे. तर ह्याप्रमाणे आपण एक स्थूल वाचनमध्ये एक पाठ पाहिलेला आहे. त्याप्रमाणे ह्या शब्दकोश म्हणजे काय, मग प्रत्येक विशिष्ट अर्थ असतो ते उदाहरणं स्पष्ट करा. म्हणजे आता उदाहरणं वर्ण कुठलं शब्द आहे, त्याचा अर्थ काय, म्हणजे समानार्थी शब्द प्रकारेचा असतो. मग गरज काय आहे, एखादं कठीण शब्द आहे असेल तर आपल्याला त्याचा अर्थसुद्धा लक्षात येतो. मग प्रत्येक शब्दाचा अर्थ यात असतो आणि तो क्रम ठरवलेला असतो. म्हणजे स्वर नंतर व्यंजन मग विसर्ग अशा प्रकारे म्हणजे बाराखडीप्रमाणे मुळाक्षराच्या बाराखडीप्रमाणे शब्दकोशात समावेश असतात. जसं इंग्रजीमध्ये अल्फाबेटप्रमाणे अर्थ दडलेला असतो त्याप्रमाणे आपल्या मराठीतसुद्धा शब्दकोश आहे. हे इयत्ता 8वीमध्ये तुम्ही पाहिलेलं आहात. आता पुढची कृतीपत्रिका पहा विरामचिन्ह. तर इयत्ता 5वीपासून आपण विरामचिन्ह म्हणजे काय, विरामचिन्हाचे मराठीमध्ये विरामचिन्ह 9 प्रकारचे आहे. त्याचासुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर पूर्णविराम मग कोणकोणते आहेत. विरामचिन्ह म्हणजे काय, तर आपण मध्ये मध्ये थांबतो बोलताना त्याला विराम असे म्हणतात. ते चिन्हाने दाखवतात, खुणाने दाखवतात, त्याला विरामचिन्ह असे म्हणतात. मग 9 प्रकारे विरामचिन्ह आहेत. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, संयोगचिन्ह, अपसरणचिन्ह अशा प्रकारे 9 प्रकारचे. आता प्रथम पूर्णविराम म्हणजे काय, तर वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविरामचा आपण वापर करतो. एखादं मी बाजारातून घरी आलो हे पूर्ण वाक्य झाल्यानंतर पूर्णविरामचा वापर करतो. अर्धविराम म्हणजे काय, तर 2 छोटी वाक्य जोडताना ह्याचा वापर करतो. तर उदाहरण मी त्याला भेटायला गेलो पण, इथं आहे अर्धविराम, पण तो निघून गेला. अशा प्रकारे अर्धविरामचा वापर करतो. स्वल्पविराम, एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले असतात, प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविरामचा वापर करतात. म्हणजे एकाच जातीचे वह्या, पुस्तके, पेन प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविरामचा वापर करतात. आणि पुढचं आहे विसर्ग. आता विसर्ग वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायचे असतील तर तेव्हा ते वापरतात. म्हणजे पाठाचे मुद्दे, परिचय अशा प्रकारचे वाक्य असतील तर त्यावेळी. आणि प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारताना आता तुझी तब्येत कशी आहे ह्या प्रकारचं प्रश्नचिन्ह वापरतात. उद्गार वाचक, मनातील उत्कट भावना व्यक्त करताना ह्या चिन्हाचा वापर करतात. आहा किती सुंदर हा धबधबा आहे. आणि पुढचं तर अवतरण चिन्ह, डबल अवतरण चिन्ह म्हणजे दुहेरी. मग तोंडचे वाक्य असेल तर त्यावेळी वापरतो. तर आई म्हणाली शाबास, किती सुंदर, किती छान काम केलेस अशा प्रकारचं. आणखी एकेरी चिन्हसुद्धा असतो. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोड देताना सुद्धा त्याचा वापर करतात. संयोग चिन्ह 2 शब्द जोडताना, फळे, फुले, आपण असे शब्द असतील, वाक्य असतील तर त्यावेळी जोडताना संयोग चिन्ह. अपसरण चिन्ह म्हणजे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास याचा वापर करतो. मी येणार होते पण मला जमले नाही अशा प्रकारचे वाक्य जोडताना ह्याचा वापर करत असतात. आता इथं कृतीपत्रिकेत वरील प्रत्येक वाक्यात कोणता बदल दिसलेला आहे ते वाचा. वाक्य कशा प्रकारचं आहेत, कुठलं चिन्ह वापरलेलं आहे प्रत्येक वाक्यात ते लिहा. तिसऱ्या वाक्यातून आपल्याला काय बोध होतो तेही लिहा. म्हणजे कुठलं चिन्हाचा वापर केला आहे आणि कोणते विरामचिन्ह वापरले आहेत ते सुद्धा प्रत्येक वरील वाक्यामध्ये ओळखायचं आहे. 5व्या आणि 6व्या वाक्यात वापरलेले विरामचिन्ह ओळखायचे आहेत. तर इथं सुद्धा विरामचिन्ह ओळखून तुम्ही लिहायचं आहे. तर राधिका संपूर्ण स्वराज्य म्हणजे एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे. इथं दुहेरी अवतरण चिन्हाचा, इथं स्वल्पविरामचा वापर केलेला आहे. आणि इथंही वाचा. तर मी पुस्तके वाचली नाहीत पण बघितले आहेत म्हणजे कोणतं चिन्हाचं, तर अर्धविरामचा वापर केला आहे. हास्य आणि अश्रू
अश्रूंची भाषा, बघा इथं कोणतं चिन्हाचा वापर केला आहे तो ओळखून लिहा. मग इथं विरामचिन्ह ओळखायला सांगितलेलं आहेत, त्या विरामचिन्हाची नावं लिहायची आहेत. आणि इथं सुद्धा अर्धविराम, आता विरामचिन्ह इथं लिहायचं आहे, उलट आहे त्याच्या अर्धविराम कशा पद्धतीने लिहायचं आहे तो तुम्ही लिहायचा आहे. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे डबल अवतरण चिन्ह तो लिहायचा आहे. मग पूर्णविराम म्हणजे टिंबाचा वापर. तर विरामचिन्ह घालून वाक्य पूर्ण लिहा. परत एकदा विरामचिन्ह याचा वापर करा आणि तर पूर्ण वाक्यात लिहा. तर अशा प्रकारे आपण आज तर पद्य विभाग, त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे, शब्दकोश म्हणजे काय आणि विरामचिन्ह म्हणजे काय इत्यादीचा आज आपण अभ्यास पाहिलेला आहे. आता या सांगितल्याप्रमाणे तुम्ही कृतीपत्रिका सोडवा, वहीमध्ये सोडवा आणि तपासण्यासाठी व्हॉट्सअपवर पाठवा. धन्यवाद.